हॅलो फ्रेंड, चार्वी आर्ट अँड फूड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात व मजेमध्ये जावो ही बाप्पाचरणी प्रार्थना। 2-3 दिवस झाले तब्येत ठीक नव्हती तर मी काय व्हिडिओ वगैरे केलेले नाहीये, तर आज 2-3 दिवसानंतर व्हिडिओला सुरुवात करत आहे। तर या 2-3 दिवसामध्ये मी जरी व्हिडिओ केलेला नसेल तरी घरातली तर सर्व कामं करतच होती। त्याचबरोबर आहे ना, मी टेलरिंगचं देखील काम केलं, कारण 24 तारखेपर्यंत मला ब्लाऊज आणि साड्या द्यायच्या होत्या। तर 2 दिवसामध्ये मी 5 ब्लाऊज शिवलेले आहेत, तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तसंच मी तुम्हाला सांगणार आहे की या व्हिडिओ मार्फत की आपण जेव्हा पण एखादी साडी खरेदी करतो तर तिची किंमत जर कमी असेल आणि समोरच्याने आपल्याला विचारलं की या साडीची किंमत, समजा आपण 500 ची साडी पकडूयात, तर 500 ची साडी असेल आणि समोरचा व्यक्ती म्हणाला की ही साडी तुला कितीला पडली, 1000 रुपयाला का 1500 रुपयाला, तर तेव्हा आपोआपच आपल्याला पण छान वाटून जातं की 500 च्या साडीची किंमत पण यांनी विचारताना असं विचारलं की 1000ला पडली की 1500ला पडली। तर ते कसं, तर ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपल्या साडीची किंमत जरी कमी असेल तर तिची किंमत आपण कशी उंचवू शकतो, किंवा त्या साडीबरोबर जेव्हा पण आपण एखादा ब्लाऊज घातल्यानंतर तर तो आपल्याला कसा बसल्यानंतर, म्हणजे सर्वांना माहिती आहे की ब्लाऊजची फिटिंग चांगली बसली म्हणजे मग ती साडी देखील आपल्याला खूप छान बसते। तर ब्लाऊजची फिटिंग बरोबरच आणखीन काही गोष्ट आहे की ज्याने आपल्याला साडीची किंमत वाढवता येते, किंवा कोणी आपली साडी बघितल्यानंतर आपोआपच म्हणते की तुझी साडी समजा 1000ची असेल तरी बाबा ही साडी तुला 2-2.5 हजाराला पडली का, असं कोणी विचारतं। तर ते कधी आणि कसं, तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा। आणि त्या दिवशी तुम्हाला मी बोलली होती की बहिणीच्या साड्यांना जेव्हा मी फॉल लावायला गेल तर साड्या पण मी तुम्हाला त्या दिवशी दाखवेल। तर आज आहे ना, मी त्या साड्यांना फॉल लावणार आहे। तसेच इतर पण साड्या आलेल्या आहेत, तर त्या साड्यांना देखील आज फॉल करायला बसणार आहे। तर फॉल बिडिंग करण्या अगोदर मी तुम्हाला बहिणीच्या साड्या दाखवते आणि जी ब्लाऊज मी शिवलेली आहेत त्या साड्यांवरची, तर ते देखील तुम्हाला दाखवते। ही बघा साडी मोरपंखी कलरची आहे आणि हिला जी खाली बॉर्डर दिलेली आहे त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी वगैरे केलेली आहे। तर हा पल्लूची बाजू आहे। तर संपूर्ण साडी मी तुम्हाला दाखवते। पूर्ण साडीला बॉर्डर दिलेली आहे। ही एक साडी झाली आणि हिचा कपडा आहे सिल्क टाइप आहे, तर खूप छान आहे आणि खूप जड पण नाहीये। दुसरी साडी पण मी तुम्हाला दाखवते, ब्ल्यू रंगामध्ये आहे आणि इथे पल्लूला त्यांनी दिलेलं आहे बॉर्डर छोटी, आणि त्यानंतर आहे ना इथे पदराच्याच बाजूला संपूर्ण पदराला त्यांनी स्टोन दिलेला आहे। तर छोटे छोटे स्टोन आहेत ते, तर गोल्डन कलरचे आहेत आणि खूप छान दिसत आहेत। आणि बाकी जे खाली बॉर्डरला देखील त्यांनी स्टोन दिलेले आहेत, वरती बॉर्डरच्या, आणि ही छोटी बॉर्डर आहे। तर पाहू शकता संपूर्ण साडी दाखवते मी तुम्हाला इथे, अशा पद्धतीने आहे आणि वरच्या बाजूला प्लेन आहे। तर जे 5 ब्लाऊज शिवले होते तर ते दाखवते। तर एक तर दिलेला आहे मी ब्लाऊज कस्टमरचा, तर 4च आहेत। हा 1, 2, 3 आणि 4। मी मगाशी तुम्हाला म्हणाली होती की साडीची किंमत आपल्याला कशी उंचवता येईल, तर या पद्धतीने जेव्हा पण तुमच्याकडे, आता मी अगोदरची साडी दाखवली तर त्यावरचा हा ब्लाऊज आहे। तर जेव्हा पण तुम्हाला साडी सिंपल तुम्ही घ्याल तर त्यावरचा जो ब्लाऊज आहे ना, तर तो अशा प्रकारे त्याला काहीतरी छानसं पॅटर्न द्यायचं। तर पॅटर्न जेवढा तुम्ही छान द्याल साडीला, म्हणजे किंमत कमी जरी असेल साडीची आणि तिच्यावरती पॅटर्न चांगला दिला ब्लाऊजला, तर आपोआपच त्या साडीची किंमत वाढते। तर तुम्ही ही आयडिया करू शकता, जेव्हा पण तुम्ही सिंपल साडी घ्याल तर त्यावरती असं पॅटर्नचं कोणत्याही साडीला शिवून घेऊ शकता आणि त्या साडीची किंमत आपोआपच वाढवू शकता। तर अशा प्रकारे मी ते पॅटर्नचं ब्लाऊज शिवलेलं आहे आणि एकच कलर असल्यानंतर तुम्ही या पद्धतीने पॅटर्न शिवला तर खूप छान दिसतो साडीला। आणि इथे लेसचा वापर केलेला आहे मी, तर बघू शकता।
आणि हे वर्क वगैरे अगोदरच दिलेलं होतं ब्लाऊजला, तर ते छान दिसत आहे. तर साडीपेक्षा ना ब्लाऊजच चांगला असायला हवा. मेन तर त्याची फिटिंग आहे, तर शोल्डर मेन उतरता कामा नये बाकी. आणि जो बॅकचा जो नेक आहे तर तुमच्या शरीरानुसार तुम्ही कमी जास्त बॅकला नेक घेऊ शकता, किंवा मग जो डीप नेक असेल, तुमची उंची चांगली असेल तर शक्यतो ब्लाऊजचे नेक जे आहेत तर ते थोडे पसरवून आणि डीप घेतले तर खूपच छान दिसतं. आणि साडी नेसल्यानंतर पण ती साडी खूप छान बसते जेव्हा तुमचे ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित असतील तेव्हा. आणि मेन म्हणजे जेव्हा पण तुम्ही सिंपल साडी घ्याल तर त्याच्यावर पॅटर्नचाच ब्लाऊज शिवा, आणि जेव्हा तुम्ही चांगल्यातली साडी घ्याल महागातली तर त्यावरती अगदी सिंपल ब्लाऊज शिवा. कारण जेव्हा आपण साडी महागातली घेतो तर त्यावरती जर तुम्ही ब्लाऊजला जास्त पॅटर्न टाकला तर ती साडी तेवढी उठून दिसत नाही, मग तिची किंमत आपोआपच कमी वाटू लागते. तसे जर सिंपल साड्या असतील तुमच्या 1000, 1500 ते 2000 पर्यंतच्या साड्या असतील तर त्यावरती तुम्ही नक्कीच अशा प्रकारच्या पॅटर्नचा ब्लाऊज शिवू शकता. त्यानंतर दुसरा ब्लाऊज मी अशा पद्धतीने शिवलेला आहे. तर याला अशी डिझाईन मी दिलेली आहे. इथे एक बो तयार केलेला आहे आणि इथे 2 या अशा पट्ट्या सोडलेल्या आहेत. पॅटर्न जर तुम्ही केलेत ब्लाऊजला तर खूपच छान दिसतील साड्यासुद्धा आणि ब्लाऊजसुद्धा. आणि ह्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे, या साडीवरचा हा ब्लाऊज आहे. तर साडी या रंगाची आहे आणि हा कॉन्ट्रास्ट कलर दिलेला आहे ब्लाऊजचा. तर मग डिझाईन जेव्हा तुम्ही करता तर साडीचा कपडा न वापरता किंवा साडीचा कलरची लेस न लावता अशा पद्धतीने लेस लावा, म्हणजे तो ब्लाऊज चांगला दिसेल. जर तुम्ही साडीचा कपडा लावला तर तो ब्लाऊज अजिबात चांगला दिसणार नाही, कारण एकदम कॉन्ट्रास्ट कलर आहे. कारण हा एकदम रेड आहे आणि हा मोरपंखी रंग आहे, तर मग ते चांगलं दिसणार नाही. म्हणून शक्यतो जेव्हा पण तुम्ही असे ब्लाऊज शिवता साडीचा रंग एकदम डिफरंट असल्यानंतर तर त्या साडीला लेस शक्यतो गोल्डन वगैरे त्या ब्लाऊजला लावायची, आणि अशा पद्धतीने तुम्ही त्याच कपड्याचा एखादासा छानसा बो वगैरे किंवा फूल वगैरे लावू शकता. तर पॅच वगैरे लावायचा अजिबात विचार करू नका जेव्हा पण तुम्ही असं ब्लाऊज रंगाचा असेल आणि साडी अशा रंगाची असेल तर ते अजिबात चांगलं दिसणार नाही. त्याने आपल्या साडीचा लुक आहे तर तो एकदमच खराब दिसेल. तर हा ब्लाऊज या साडीवरचा होता आणि या साडीवरती हा ब्लाऊज शिवलेला आहे. तर बघा याचं पण एकदम मिसमॅच होतं, म्हणजे कलर तसं बघायला गेलं तर याचा जर कपडा लावला असता पॅटर्नला तरी तो चांगला दिसला नसता. म्हणून मग मी ते एकाच कलरमध्ये अशा पद्धतीने पॅटर्न घेतला आणि त्याला लेस लावली, तर ते खूप छान दिसतं आणि घातल्यानंतर तर खूपच छान दिसेल. आणि हे दुसरे जे ब्लाऊज आहेत ते सिंपल आहेत. तर याला अगोदरच इथे पॅटर्न दिलेला होता, तर तसाच शिवलेला आहे मी. तर अशा प्रकारे इथे आता ब्लाऊज मी तुम्हाला दाखवले, साड्या देखील दाखवलेल्या आहेत. आणि आता आहे ना बसते फॉल बिडिंग करायला साड्यांना, नंतर भेटते मग तुम्हाला. आपल्याकडे जेव्हा ब्लाऊज शिवायला येतं तर त्याबरोबर साडी देखील असते. तर अगोदर साडीला फॉल बिडिंग न करता अगोदर ब्लाऊज शिवून घ्यायचा, कारण कस्टमरचा आहे त्या टायमाला जर कॉल आला की आम्हाला साडीतलाच पॅटर्न हवा आहे कपडा लावून ब्लाऊजला, तर मग आपण फॉल बिडिंग केलेली असेल तर पुन्हा आपल्याला काम वाढतं. मग ते काम वाढू नये यासाठी आहे ना अगदी ब्लाऊज शिवून झाल्यानंतर मगच मी त्या ब्लाऊजच्या साडीला फॉल बिडिंग करायला घेते. तर आता देखील मी तसंच केलेलं आहे. आणि माझ्या इथे आहे ना ब्लाऊजच्या पॅटर्नची शिलाई जसं आपण पॅटर्न शिवतो ना तर त्यानुसार घेतली जाते. जर छोटा पॅटर्न जर केला तर 50 रुपये शिलाई एक्स्ट्रा घेतली जाते, आणि जास्तचं पॅटर्न असेल तर मग 100 ते 150 रुपये वाढवले जाते. तर यानुसारच मी शिलाई घेत असते. तर इथे ना जेवढ्या पण साड्या होत्या तर त्यांना मी इथे फॉल बिडिंग करून घेतलेली आहे. नुकतंच आहेत ना साड्यांना इथे फॉल लावून झालेलं आहे एका बाजूने, तर आता हाताने लावायचं आहे मला. तर मग अशी मी तुम्हाला म्हणाली की साडीची किंमत वाढते जेव्हा आपण ब्लाऊज छानपैकी असं शिवतो डिझाईनचं, तर तेव्हा तर असं आहे. आणि प्रत्येक साडीची आहे ना जर किंमत आपल्याला समजतेच असं नाही, तर काही ठराविक साड्यांची किंमत आपल्याला कळते देखील साडी बघून, पण काही साड्या अशा असतात की त्यांची आपल्याला किंमत समजत नाही. म्हणून मग मी असं म्हणाले की साड्यांमध्ये जर ब्लाऊज आपण छान असा डिझाईनचा जर शिवला तर त्या साडीची व्हॅल्यू वाढते. तर असं माझ्या बाबतीत अनुभव आहे, तर मी तो तुमच्याबरोबर शेअर करते.
एकदा मी ड्रेस पीस घेतला होता जेव्हा माझ्या बहिणीचं लग्न जमलं होतं, तर तिच्या साखरपुड्यामध्ये घालायला एक ड्रेस पीस मी घेतला होता. तर त्याची किंमत अगदी 280 रुपये होती. परंतु मी त्याला अशी डिझाईन केली, म्हणजे नेटचा कपडा होता आणि आतमध्ये त्याला वेगळा अस्तर होता. तर त्या अस्तरला डिझाईन केली आणि नेटमधून ती डिझाईन खूप छान अशी उठून दिसत होती. तर 280 रुपयाच्या कपड्याला मी साधारण 20-30 रुपये खर्च केलेला असेल. तर एवढीच मी त्याला डिझाईन केली आणि तो ड्रेस अगदी व्यवस्थित फिटिंगमध्ये शिवला होता. तर तो ड्रेस जेव्हा पण मी घालायची, तर मला नेहमी कोणी भेटला तो ड्रेस घातल्यानंतर, कोणी माझी मैत्रीण वगैरे भेटली तर, किंवा इतर ट्रेनमध्ये वगैरे मी तेव्हा प्रवास करायची, तर तिथे पण काही लेडीज विचारायच्या मला की 1000 रुपयाचा आहे की 1200 रुपयाचा आहे. कारण आम्ही असा ड्रेस बघितला तर आम्हाला याची किंमत म्हणजे सांगतात एवढे की काही ठिकाणी 1200 रुपये सांगतात, तर काही ठिकाणी 800-900 रुपये सांगतात. तर हा ड्रेस कितीचा? तर मग मला तेव्हा हसायला यायचं की मी अगदी म्हणजे 280 रुपयाचा कपडा घेतला, त्याला मी 20-30 रुपयेच खर्च केला, पण मग यांना एवढी किंमत कशी वाटते या ड्रेसची? तर तिथून मग माझ्या ते डोक्यात आलं की नाही बाबा, आपण कपडा भले किती स्वस्त घेतला, परंतु त्याला जर आपण व्यवस्थितरित्या शिवला किंवा त्याच्यावर डिझाईन चांगली केली तर त्याची व्हॅल्यू आपोआपच वाढते. आणि नंतर लग्नानंतरचा पण अनुभव असाच होता. मी काही खूप महागड्या अशा साड्या घेत नाही, जेमतेम माझ्या साड्या 2000च्या आतल्याच असतात. कारण माझं स्वतःचं असं मत आहे की खूप महागड्या साड्या घेतल्या तर आपण कितीदा नेसतो, म्हणजे ज्या फंक्शनसाठी आपण घेतो तेव्हा नेसतो किंवा मग त्याच्यावर 1-2दा नेसतो आपण. तर मग एवढ्या महागड्या साड्या घेऊन आपण फक्त कपाटाची शोभा वाढवतो, म्हणून मग मी 2000च्या वर काही जास्त साडी घेत नाही. परंतु ज्या साडीवर मी अशी ब्लाऊज शिवते तर तेव्हा आपोआपच बघणाऱ्यांना वाटतं की नाही बाबा, ही खूप हिच्या साड्या खूप महागड्या असतात म्हणून, कारण ही साड्या वापरते तर त्या बहुतेक 4-5 हजाराच्याच असतात. तर तसं काही नसतं, माझ्या साड्या 2000च्या पुढे नसतातच. परंतु ते ब्लाऊज त्यावर असं असतं शिवलेलं माझं की त्याच्याने आपोआपच त्या साडीची व्हॅल्यू वाढते. तर जेव्हा पण तुम्ही अशा साध्या साड्या जेव्हा पण घेता निवडता, तर त्याच्यावर ब्लाऊज अशा पद्धतीने शिवा की त्या साडीची व्हॅल्यू आपोआपच वाढली पाहिजे. आणि आजचा हा व्हिडिओ मी खास याच्यासाठीच केला की बरेच म्हणजे लेडीजचा प्रश्न असतो की बाबा कुठल्या साडीवर कसा ब्लाऊज शिवला गेला पाहिजे. तर ज्या साड्या म्हणजे तुम्ही थोड्याशा भरलेल्या आहेत तर त्यावरती तुम्ही छानसंच ब्लाऊज डिझाईनचा असा शिवला पाहिजे. आणि ज्या साड्या ऑलरेडी भरलेल्या भरपूर आहेत किंवा मोठ्या मोठ्या काठ पदराच्या आहेत तर त्यांच्यावर तुम्ही साधा सिंपल ब्लाऊज शिवला पाहिजे. कारण त्या साडीची व्हॅल्यू जेवढी येते ती तेवढीच दिसते आणि ती साडी दिसायला छान दिसते. कारण मुळातच जे साडीची किंमत चांगली आहे म्हणजे ती साडीचा कपडाही चांगलाच असतो, तर ते कपड्यावरती पण साड्या असतात आणि त्या आपण नेसतो कशा तर त्यावर देखील साड्यांची व्हॅल्यू ठरत असते. तर अशा प्रकारे म्हटलं तुम्हाला थोडासा हा माझा किस्सा, जुने काही किस्सा होता, तर ते देखील तुमच्याबरोबर शेअर करू दे, म्हणून मग मी तुम्हाला आज याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. कारण आता हे सर्व कामं मला आवरायचे आहेत, घरातलं थोडंसं काम आहे ते पण आवरायचं. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आजचा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.